श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, काल जो आपण व्हिडिओ केला होता त्याच्याखाली बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या. जवळपास 100च्या वर कमेंट आलेल्या आहेत आणि 100च्या वर प्रश्न आहे. तर त्यामुळे थोडासा वेळ लागेल. त्यामुळे पाठ करून त्यामध्ये तुम्हाला मी उत्तरं देणार आहे. तर तुमचा प्रश्न यामध्ये नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल. तर त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं 1 GB राम किंग 376 यांनी कमेंट केली होती की दादा माझा संसार सुखी होईल का आणि त्यासाठी काय करावं लागेल. तर तो पण प्रश्न विचारला होता. तर त्याचं असं उत्तर आलेलं आहे की ताईचा संसार सुखी होण्यासाठी त्यांना 9 गुरुवारचं संकल्पयुक्त पारायण करावं लागेल आणि स्वामींना साकडं घालावं लागेल. तर नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. त्यानंतर निशा पांचाल 3232 या त्यांचा पण सेम प्रश्न होता की माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी काय करावं लागेल, माझा संसार सुखाचा होईल का आणि कर्ज जे आहे तर ते कमी होईल का, असं त्यांनी विचारलं होतं. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंचा संसार सुखाचा तर होईल आणि त्यांचं कर्ज पण कमी होईल, पण त्यांना कुठेतरी स्वामींचं जे नामस्मरण आहे ते करावं लागेल, स्वामींना साकडं घालावं लागेल, स्वामींना प्रार्थना करावं लागेल. आणि सतत जर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू लागला किंवा स्वामींशी स्वतःचा प्रॉब्लेम शेअर करू लागला किंवा स्वामी मला असं तुम्ही हे माझ्या संकटातून दूर करा, तर नक्कीच तुमची मदत होईल. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतील, तर तुमचा संसार सुखी होऊ शकतो. तर समवन युनो या आयडीवरून कमेंट आली होती की दादा माझा एक प्रश्न स्वामींना विचारा आहे, तो म्हणजे 4 मेची नीटची एक परीक्षा देत आहे. त्यात मला गव्हर्नमेंट कॉलेज नाही पण ॲटलिस्ट टार्गेट स्कोअर तरी येईल का. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की त्यांना 4 मेच्या एक्झाममध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं, पण त्यांनी आतापासूनच नित्यसेवेला सुरुवात करायला हवी आणि स्वामींना प्रार्थना करायला हवी. मोनाली 2511 यांची कमेंट आली होती की दादा यावर्षी माझं लग्न होईल का. तर त्याचं उत्तर असं आलेलं आहे की यावर्षी ताईंचं लग्न होईल, यावर्षी लग्नाचा योग आहे. डी पवार VITZN असं आय डीचं नाव आहे. डी पवार हे आय डीचं नाव आहे, लक्षात ठेवा. तर 2025ला मला जॉब लागेल का, गव्हर्नमेंट जॉब लागेल का असं विचारलं होतं. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की 2025ला त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो, पण त्यांनी स्वामींचं सारामृताचं 9 गुरुवारचं संकल्पयुक्त पारायण करायला सुरुवात करावी. नक्कीच चांगलं मदत मिळू शकेल त्याने. श्रुतिका हटाळे यांनी कमेंट केली होती की दादा मी बाळासाठी ट्राय करत आहे, मला ह्यावेळेस बाळ होईल का. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंना, श्रुतिका हटाळे या ताईंना यावेळेस बाळ होण्याचे संकेत आहेत, बाळ होईल. तर हे होते आजचे काही प्रश्न. तर उद्या भेटूया नवीन प्रश्नांसहित आणि त्यांच्या उत्तरांसहित. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.